श्री स्वामी समर्थ. तर आज होता स्वामी समर्थाचा प्रकट दिन. तर फूड आणि मूड या यूट्यूब चॅनलला तुमचे खूप स्वागत आहे. तर आज प्रकट दिनानिमित्त मी छान अशी रांगोळी काढली होती दारामध्ये, बघू शकतात. इकडं समर्थ हा छानपैकी हळदीचं लेपन लावत होता दाराला, बघू शकतात. मस्त असं हळदीचं लेपन. तो म्हटला मम्मी मी लावतो, म्हणून तो आज दाराला मस्त हळदीचं लेपन असं लावत होता. आणि इकडं सुंदर अशी मी रांगोळ काढली होती प्रकट दिनाची. आणि हा इकडं मस्त असं हळदीचं लेपन लावत होता दाराला. तर आज होता श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन. त्यानिमित्त आमची ही तयारी सुरू होती. रांगोळ काढणं, लेपन करणं पूर्ण, बघू शकतात. मस्त असं हळदीचं लेपन वगैरे कंप्लीट आम्ही केलेले आहे समर्थानी. आणि इकडं रांगोळ पण आपली छान अशी झालेली आहे. तर हा आतमध्ये आता छानपैकी देवाची अभिषेक करणार होता. तर बघू शकतात मस्त असं एका प्लेटमध्ये तो नाही आता देवाचा अभिषेक करणार आहे. आजची पूर्ण देवपूजा ही समर्थ करणार होता आणि त्यानिमित्तानं तो देवाची तयारी करत होता, बघू शकतात. मस्तपैकी पाण्याने अभिषेक, नंतर दुधाने तो अभिषेक करणार होता. देवाची पूजा करायला त्याला आवड आहे, हे बघू शकतात. मस्त त्यांनी आता दुधाची आंघोळ वगैरे देवाला घालत आहे. आज स्वामी प्रकट दिन आहे, तर त्यानिमित्तानं आज आम्ही अभिषेक वगैरे करत आहोत. तर मस्त हा अभिषेक करत आहे देवाचा. पाय धुवून अलीकडे पूर्ण छान प्रकारे तो अभिषेक वगैरे करून मस्त पूजा वगैरे आज करणार आहे. आज सर्व मंदिरात, केंद्रामध्ये, मठामध्ये आज स्वामी समर्थाच्या प्रकट दिनानिमित्त खूप छान असे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. पळसदरीचा जो स्वामी समर्थ मठ आहे तिथे पण खूप छान छान आज कार्यक्रम ठेवलेले आहे प्रकट दिनानिमित्त. जर कोणी कर्जतच्या किंवा खोपोलीच्या जवळ असेल तर त्यांनी आज निश्चित पळसदरीचा जो स्वामी समर्थ मठ आहे तिथं आवर्जून जा. आज खूप छान असे कार्यक्रम आणि महाप्रसादाचं पण आयोजन केलेलं आहे. तर स्वामी समर्थाचा त्यांनी छान प्रकारे अभिषेक केल्यानंतर इथं बाकीच्या पण देवांना तो स्वच्छ एकदम अभिषेक करून घेत आहे, ते बघू शकतात. इथं आमचं पूर्ण अभिषेक वगैरे आम्ही करून देवाची खूप छान मांडणी केली. त्यानंतर आम्हाला देवासाठी हार बनवायचा होता. तर कालच मी मार्केटमधून सुंदर असे झेंडूचे फुलं आणलेले होते आणि त्या फुलाचा मार्केटला फुलं पण आहेत, पण आम्ही शक्यतो घरीच हार बनवते. तर मस्तपैकी काल फुलं वगैरे आणले होते आणि आम्ही दोघंजणं मस्त असं मी हार बनवत होते. तो मला फुलं काढून देत होता. फुलं काढत काढत गप्पासुद्धा मारत होता. तर छान प्रकारे असं मी आज हार बनविणार आहे प्रकट दिनानिमित्त. तो एक एक फूल मला देत होता आणि प्लेटमध्ये फुलं न घेता तू माझ्या हातातले फुलं घे असं तो म्हणत होता. त्यामुळे त्यानं पूर्ण प्लेटातले फुलं आपल्या हातात घेतले, कारण मी प्लेटामधले फुलं घेत होते. त्यामुळे त्यानं पूर्ण प्लेट हे रिकामं केलं आणि पाठीमागे ठेवून दिलं आणि हातामधले फुलं तो घे म्हणून मला सांगत होता. बघू शकता त्यानं प्लेट कसं पाठीमागे ठेवलेलं आहे आणि प्लेटमध्ये फुलं मला स्वतः काढून देत आहे. कारण मला लक्ष येत नव्हतं की त्याला फुलं मागायचं, म्हणून मी डायरेक्ट प्लेटमधले घेत होते. तर त्यांना तो आता प्लेटच पाठीमागे ठेवला आणि हातामध्ये फुलं तो मला देत होता. तर छान प्रकारे मी इथं देवासाठी हार बनवत होते. हार हा छोटाच बनवायचा होता, कारण माझी मूर्ती ही छोटी आहे, त्यामुळे हार हा आम्हाला छोटाच बनवायचा होता. कारण स्वामी समर्थाची मूर्ती ही माझ्याकडे छोटी आहे, जास्त मोठी नाही आहे.
आणि मस्तपैकी इथं आपला हार बनवून आहे, छोटासा मस्त छान असा बनलेला आहे, बघू शकतात. छान असा हार मी बनवून घेतलेला आहे. तर आपला हार हा रेडी झालेला आहे बघा. तर मस्तपैकी आपला हार वगैरे रेडी झालाय. तो आता छानपैकी देवाला हार वगैरे घालत आहे. आणि बाकीच्या पण देवांसाठी फुलं होते, तर आता फुलं वगैरे तो व्यवस्थित आणि छान प्रकारे आता प्रत्येक देवाला तो छान ठेवणार होता. देवाची पूजा, देवाला हार असेल, देवाचा अभिषेक असेल किंवा रांगोळ असेल, छापे काढायची, अशा प्रकारे मध्ये समर्थ हा आमचा एकदम मस्त आहे. त्याला असे कामं फार आवडतात. एक एकच ठेव का देवाला, दोन दोन ठेवू नकोस, एका देवाला तिथं व्हाईट कलरचे ठेव. हे छान प्रकारे सर्व देवाला तो आता मस्त अशी फुलं वगैरे ठेवत आहे. ठेव ठेव ना सगळ्या देवाला, ठेवलास का सगळ्या देवाला. आरतीला ठेव, त्या ह्याला घंटीला. तर मस्त आमचे फुलं वगैरे बघू शकतात. मस्त देवाची फुलं वगैरे हार आम्ही घालून मस्त असं रेडी झालेला होता आता देवाच्या पूजेसाठी. बघू शकतात मस्त असं आमचं मंदिर, श्री स्वामी समर्थाची मूर्ती बघू शकतात, एकदम छान असे दिसत होतं. त्यानंतर आम्ही देवाची आरती करून घेतली दोघांनी मिळून. छान प्रकारे आम्ही आरती वगैरे स्वामी समर्थाची गणपतीची म्हणून आम्ही आरती करून घेतली. आरती वगैरे आमची एकदम मस्त झाली. उजेड पडला. श्री स्वामी जय जय स्वामी. ओके, पाया पडा आता. आरती वगैरे झाल्याच्या नंतर इथे मी मस्त अशी खीर बनवली होती आजच्या प्रसादासाठी. तर आज प्रकट दिन असल्यामुळे इथं मस्त तांदळाची मी सुंदर अशी खीर बनवली देवाच्या प्रसादाला म्हणून. तर मस्तपैकी आपली खीर आता बनत आलेली आहे. आणि अशा प्रकारे आज आपण प्रकट दिन साजरा केलेला आहे. कसा वाटला तुम्हाला आज समर्थाच्या हाताने पूजा वगैरे आणि आजचा प्रकट दिन, नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.